400 पार जर झाले तर निश्चित आमचे शरदचंद्र पवार साहेब ते सुद्धा एवढ्यात असतील. ताई दोनदा खासदार झाले. ताई आम्हाला 15 वर्षात आता हे लोकसभा लागले दिसायला लागलेच. कुठं झोपले होते माहिती बी नाही आम्हाला. अगोदर दिसत नव्हते आता दिसायला. सेल्फी गाडी यायचे तेवढे 10 मिनिटासाठी फक्त. आता हे जे बाईट देतात तुम्हाला ह्यांच्या भीती येतं बारामतीत. दादा होतं म्हणून ते निवडून यायचे. त्यांना कोण ओळखत होतं? तुम्ही गुजरातमध्ये मोदी हे मायनस असणार आहेत. कारण जोपर्यंत महादेव जानकर साहेब महायुतीत आहेत का महाविकास आघाडीत आहे तोपर्यंत इथल्या निवडणुकीचं द्विधा मनस्थिती होती. मोदी हे थोड्या दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यांचा असा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. 420 वर तर ते जाणार नाहीत तर 420 सारखं त्यांचं काम आहे. ताई ह्या उत्कृष्ट वक्त्या आहेत, परंतु त्यांचा थोडासा ग्राउंडवरती काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आणि बारामती तालुक्याला दादांच्या कामाची पद्धत ही जास्त आवडते ताईंपेक्षा. प्रश्न आहे, मोदी हे भारताच्या दृष्टीने KCR झाल्याशिवाय राहणार नाहीत. आतापर्यंत जी अजितदादांची जी ओळख झालेली आहे ती शरद पवारांमुळे ओळख झाली. आम्हाला माडा सोडून बारामतीला यावं लागतं. आमच्या आरक्षणाचं काय झालं? एक चांगला प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही 2 ते 3 महिने आत टाकलं. परभणीचा तर विकास अजिबात दिसना. तिथं जर दादा सारखा जर उमेदवार जर विकास पुरुष जर असला उभा जर राहिला तर सत्तेचा कशा पद्धतीने तुम्ही गैरवापर करता हे बारामतीकर पाहतायत. घराघरात सुप्रिया लागू शकते किंवा सुनेत्रा पवार लागू शकतात. हे माणसात द्विधा मनस्थिती. ज्यावेळेस माननीय महादेवरावजी जानकर साहेब महायुतीकडे आले त्यावेळेस इथली निवडणूक ही प्लस मध्ये आले, म्हणजे महायुतीच्या प्लस मध्ये आले. पहिली गोष्ट ते आज गुजरातच जिंकणार नाहीत. गुजरातमध्ये ते मायनस असतील. लेकीचं लग्न झाल्यानंतर लेकीने माहेरला किती दिवस राहायचं असतं. आता त्यांना ताईंची सुप्रिया ताईंची सासरला जायची तिकडची वेळ झाली. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. लोकसभेची वारी आली आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी मानदेश प्राईमच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. समजा चुकून जर 400 पार झाले तर देशामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल? 400 पार जर झाले तर निश्चित आमचे शरदचंद्र पवार साहेब ते सुद्धा एवढ्यात असतील. आता केजरीवाल आज गेले, ममता बॅनर्जी आज जातील, फारुख अब्दुल्ला आज जातील. विरोधकच ह्या देशात जर ठेवायचा नाही असं जर ठरवलं तर त्याला मोदीच हा पर्याय. लोकशाही वाचवण्याचं काम तुमच्या आमच्या लोकांच्या हातात आहे. लोक भीतीपोटी गेलेले आहेत. आता हे जे बाईट देतात तुम्हाला ह्यांच्या भीती आहेत. बारामतीत कुठल्या नाही कुठल्या ते पदावरती आहेत आणि भविष्य काळात आपल्याला पद मिळणार आहेत. सुप्रियाताईंचा झेंडा घेऊन भविष्य पद मिळतील का हा मोठी भीती ह्यांच्या पुढे आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकसभेला तुम्ही गुजरातमध्ये मोदी हे मायनस असणार आहेत आणि देशात 200चा आकडा गाठतील का नाही हा मोठा प्रश्न आहे. मोदी हे भारताच्या दृष्टीने KCR झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यातले 2 उमेदवार उभे आहेत. कशी होईल निवडणूक? देशाचं लक्ष लागले बारामती निवडणुकीकडे. निवडणूक ही वन साइड होणार आहे बारामतीमध्ये. बारामती लोकसभा मतदारसंघात दादा जो उमेदवार दादांनी जो दिलेला आहे वहिनी साहेब 100% निवडून येतील. का वाटतं वन साइड होईल? म्हणजे हे सांगण्यासाठी कुठल्या आता येड्या बघायला विचारायची गरज नाहीये की का होईल. वहिनींनी आणि दादांनी जे समाजकार्य किंवा जे राजकारण आजपर्यंत केलंय ते पूर्ण आणि पूर्ण विकासाच्या भोवती राजकारण केले. त्याच्यामुळे 100% वहिनी निवडून येतात. बारामती सिटीचा विकास झालाय पण बारामती सिटी पासून काही गावं दूर आहेत.
त्या अशा काही गाव आहेत की त्यात आज टँकरची परिस्थिती आहे, याबद्दल काय सांगाल? नाही त्या भरपूर योजना त्या पद्धतीने पण दादांनी अंमलात आणलेल्या आहेत. जे काही शिरसोपळ वगैरे या गावांचे जे जोडणी कॅनल मार्फत पाट्यामार्फत जे आहे, 100% बारामती हा दुष्काळग्रस्त तालुका आहे. त्याच्यामुळे थोडीशी दुष्काळाची 100% आहे, परंतु त्याच्यावरती दादांनी भरपूर काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल ती मात्र शंका नाही. अनेक वेळा सुप्रियाताईंना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी या बारामतीकरांचे प्रश्न मांडले संसदेमध्ये. 100% खरं आहे तुमचं. ताई ह्या उत्कृष्ट वक्त्या आहेत, परंतु त्यांचा थोडासा ग्राउंडवरती काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आणि बारामती तालुक्याला दादांच्या कामाची पद्धत ही जास्त आवडते ताईंपेक्षा. म्हणजे इथे प्रत्येकाच्या आडीनडीला दादा आठवड्यातून दर रविवारी उपस्थित असतात. दादांपर्यंत पोहोचणं हे सोपं आहे ताईंपेक्षा. कसं बघताय बारामतीकर म्हणून या निवडणुकीकडे? एकाच घरामध्ये 2 उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच एकाच कुटुंबात लढत होत आहे, थेट लढत. मग इथं काय मोदी आणि शरद पवार अशा पद्धतीने बारामतीकडे ह्या लढतीकडे पाहतात. आणि आता जर आपण ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर शरद पवारांचा हा मतदारसंघ अशी एक ओळख होती. कारण बी तसंच आहे. आतापर्यंत जी अजितदादांची जी ओळख झालेली आहे ती शरद पवारांमुळे ओळख झालेली. आणि आत्ताच तुम्हाला सुप्रिया सुळे कामकाज करत नाहीत असं का वाटायला लागलं, हाही मोठा प्रश्न बारामतीकरांना आहे. आता हा जो विषय आहे, आता जे आपले जे पदाधिकारी आहेत बारामती तालुक्यात, एका साईडला 20% पदाधिकारी आहेत ज्यांच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, आणि 80% सर्वसामान्य आहेत. आमचा अजितदादांच्या भूमिकेला अजिबात विरोध नाही, परंतु ही वेळ नाही. आपल्या घरातला एक ज्येष्ठ माणूस लढतोय. काय वाटतं कशी होईल निवडणूक बारामतीची? एकतर्फे वहिनींच्या साईडने एकतर्फे. बारामती काय वाटतं होईल एकतर्फे? विकास काम भरपूर आहेत. विकासाला मत मिळेल. येतील बारामतीकडे बारामती विकासाला. नमस्कार. कशा पद्धतीने बारामतीची लढत होईल? काय वाटतंय की एकाच घरातील 2 उमेदवार आहेत? वहिनीच निवडून येणार. आणि ऍक्च्युली मी असताना माड्याचा आहे. 2014ला ज्यावेळेस इलेक्शन लागलं, पवारसाहेब ज्यावेळेस उभा राहिले त्यावेळेस अशी परिस्थिती होती की माड्याची बारामती होईल असं वाटत होतं, पण ऍक्च्युली तसं काहीच झालं नाही. मग काही कालांतरानं आम्हाला असं झालं की तिथं कामधंदा आम्हाला काहीच उपलब्ध झाला नाही, त्यामुळं आम्हालाच बारामतीला यायची वेळ आली. मग ही जी बारामती काय डेव्हलप झाली ही फक्त दादांमुळे झालेलं आहे. पवार साहेबांनी बांड्यात पण काही केलं नाही, बारामतीत पण काही केलं नाही, हे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे. आणि इथं आल्यापासून आमचा चांगला उद्योग चालू आहे. आम्हाला माडा सोडून बारामतीला यावं लागतं. एवढं वय झाले तरी पवार साहेब आज गाठीभेटी दौरे चालू आहे, काय सांग? हे पहिल्यापासूनच चालू आहे ना, पण काम काहीच नाही ना. काम काहीच नाही. जे काम केलंय ते सगळं दादानेच काम केलंय. आज जे इथं सगळं दिसतंय बारामती तालुक्यातलं हे सगळं दादाचं काम आहे. आज तुम्ही केजरीवालला आत टाकलं, संजय राऊतांना आत टाकलं भीतीपोटी. छगन भुजबळ तुमच्याबरोबर गेले, छगन भुजबळांना सुद्धा आत टाकलं. त्यांच्या डोक्यावली आणि दाढवली केस तुम्ही बघितले असतील. त्यांची जी वाईट परिस्थिती झाली त्या परिस्थितीला भिवून सर्वजण फडणवीस यांच्या बरोबर गेलेले आहेत. आता आमच्या या ठिकाणी बरीच लोक असे आहेत की फडणवीस साहेबांनी बारामतीत आले 2014 साली आणि त्यांनी असं आश्वासन दिलं तर धनगर समाजाला की मी सत्तेवर आल्या आल्या धनगर समाजाला आरक्षण देईल. आरक्षण राहिलं बाजूला, आमचा किशोर मासाळ आरक्षण चौंडी येते प्रश्न विचारायला गेला की आमच्या आरक्षणाचं काय झालं. एक चांगला प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही 2 ते 3 महिने आत टाकलं. किशोर मासाळ सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहे, त्याला 3 महिने तुम्ही आत टाकलं. काहीच कारण नाही. तुमच्याबरोबर राम शिंदे होते. सत्तेचा कशा पद्धतीने तुम्ही गैरवापर करता हे बारामतीकर पाहतायत. घराघरात एक युवक मतदार म्हणून या निवडणुकीकडे कसं पाहताय? एक युवक म्हणून मी एवढंच सांगेन, अजितदादांनी सर्वसामान्य नागरिकांचे असतील लोकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. दादा शनिवार असेल रविवार असेल बारामतीमध्ये उपलब्ध असतात. दादा सकाळी 6 वाजल्यापासून जे विकास कामं केलेली दादांनी
त्याची पाहणी करतात. नंतरच्या काळामध्ये त्यांचा सहयोगमध्ये जनता दरबार असतो, तसेच विविध प्रदेशांना जनता दरबार असतो. जे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत, एक सर्वसामान्य नागरिकाचं म्हणणं काय असतं, माझे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्याचे एक छोटे मोठे गावातील पाणी असेल, रोड असेल किंवा इतर प्रश्न असतात, ते 100% दादा मार्गी लावतात. आणि तिथं दादांकडे असं नसतं की करतो बघतो, त्या प्रश्नाचं उत्तर त्याच ठिकाणी मार्गी लागलं जातं. त्याच्यामुळे 100% बारामतीतील युवा हा दादांच्याच पाठीमागे आहे आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी हा लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतील. एकाच घरातील 2 उमेदवार असल्यामुळे बारामतीकर गोंधळात आहेत का? नाही, असं म्हणता येणार नाही. दादांच्या पाठीमागे सर्व जे राष्ट्रवादी आहे ते ठामपणे उभे आहेत. त्याच्यामुळे वहिनीच आज एक उत्सुकता आहे की ताई जिंकणार का सुनेत्रा वहिनी जिंकणार. वहिनींचं बी काम चांगलं आहे. सुनेत्रा वहिनी तर 15 वर्ष काम करत आहेत, त्यांच्याही कामाला तोड नाही. पण आता जर हा प्रश्न जर विचारला पुन्हा एकदा, जसं महाभारतात घडलं होतं, कौरव पांडव अशी ही लढत आहे बारामतीची. आता पुरांच्या हातात किंवा कुठल्या पक्षाच्या हातात मतदान नाही, सर्वसामान्य जनता कुणाला मतदान देते हाच आता चर्चेचा विषय आहे. आणि येणाऱ्या मतपेटीत आपल्याला सर्वसामान्यांचा आवाज तुम्हाला दिसल्या वाचून राहणार. युवा मतदार म्हणून कसं बघता या निवडणुकीकडे? नाही, आता प्रत्येक युवा मतदार जर बघितला तर सगळं आजपर्यंत जे विकास केलाय सगळे युवक वर्ग दादांच्याच बाजूने आहेत. मोदींची वाटचाल करूनच दादांनी प्रवेश केलेला आहे इकडं महायुतीमध्ये, आणि महायुतीचाच उमेदवार नक्कीच निवडून येणार. कारण मोदींच्या ज्या योजना आहेत त्या घराघरात तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. युवक वर्ग असतील, सामान्य नागरिक असतील, शेतकरी असतील, आणि दादांचं पहिल्यापासूनच आहे की महत्वाचं म्हणजे विकासाचं ध्येय ठेवूनच दादा म्हणजे त्या पद्धतीने चालतात. बारामतीचा जसा विकास झालाय तसं दादांचं एक ध्येय आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाचा पूर्ण विकास करायचा आहे दादांना, म्हणूनच वहिनीच निवडून येणार. काय देशामध्ये कोणाचं सरकार येईल असं वाटतं? नाही, देशामध्ये मोदींचं सरकार येणार. मोदीच 400 पार पाहिजे. होतील? 400 पार नक्कीच होणार. नक्कीच. काय एवढा विश्वास आहे? विश्वासच आहे, कारण मोदींची जी स्कीम आहे, जी मोदींचं जे स्किल आहे, जे मोदींचं जे डेव्हलपमेंट आहे, युवक वर्ग असतील, शेतकरी असतील, सामान्य जनता असेल, वेगवेगळ्या योजना राबवल्यात, विकास आज आपण नितीन गडकरींच्या माध्यमातून बघतो. पूर्ण भारतात, पूर्ण महाराष्ट्रात रस्ते जे आपण बघतोय ते सगळे म्हणजे तीर्थक्षेत्र असतील, प्रत्येक रोड असतील, एकदम म्हणजे क्लिअरच त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं मागं काय ठेवलंच नाही टीका करायला. म्हणजे दादांची विकासगंगा ही बारामतीची वाहते. जसं आता आम्ही आता जवळजवळ माझं वय 32 आहे, आता मी दादांना जवळजवळ 25 वर्ष झालं ओळखतोय. म्हणजे हे दादा जी करतात ती पूर्ण विकासाच्या ह्याला देऊन मान्यता देऊनच सगळं त्यांचं राजकारण चालू आहे सगळं. म्हणजे जी आता दादा मतं मागतात ती विकासाच्या दारावर दादा मत मागतात. काय वाटतं देशामध्ये मोदी म्हणतात की 400 पार होतील? 400 पार आता मोदींचं कसं झालंय, आपण तेलंगणमध्ये बघितलंय. केसीआरने पहिल्यांदा तेलंगण राष्ट्र समिती काढली होती, त्यांना जास्त स्वार्थ सुटला, भारत राष्ट्र समिती काढली. आणि त्यांचा जो तापा होता गाड्यांचा, त्यांना जग जिंकायचं होतं. तशीच मोदीची जी कल्पना आहे की आपण आता सारा भारत जिंको. पहिली गोष्ट ते आज गुजरातच जिंकणार नाहीत. गुजरातमध्ये ते मायनस असतील हा माझा अंदाज आहे. आणि तुम्ही मला ही लोकसभा झाल्यानंतर त्यांच्या स्टेटमध्ये काय घडलं हे तुम्ही मला सांगा. कसं बघता या बारामतीच्या निवडणुकीकडे? काय सांगाल या निवडणुकीबद्दल? संपूर्ण देशाचं लक्ष लागलं या निवडणुकीकडे. हे दादांनी विकास केला त्यामुळे पर्याय नाही. दादाशिवाय पर्याय नाही. ताई 2दा खासदार झाले. ताई आम्हाला 15 वर्षात ना आता हे लोकसभा लागले दिसायला लागलेच. कुठं झोपले होते माहिती बी नाही आम्हाला. अगोदर दिसत नव्हते, आता दिसायला. सेल्फी गाडी यायचे तेवढे 10 मिनिटासाठी फक्त. तरी पण 2दा निवडून दिले बारामतीला. दादा होतं म्हणून ते निवडून यायचे. त्यांना कोण ओळखत होतं? ईडी सीबीआयचा तुम्ही उल्लेख केला, अरविंद केजरीवाल बद्दल बोलला. 2014च्या अगोदर या संस्था माहित होत्या का? ईडी सीबीआय सामान्य जनतेला? नाही, ही संस्था पहिल्यापासून आहेत. आता आधार कार्ड मनमोहन सिंगच्या काळात आलं, स्थानिकांना जे रोजगार होतं किंवा मंडल आयोग असेल हे पिशिंगांपासून आलं. इंदिरा गांधींनी जी आवास योजना काढली किंवा हर घर जल इंदिरा गांधी पासून आहे ना, किंवा जो मागासवर्गीय वर्ग होता त्या वर्गाला जे इंदिरा गांधींनी जे काम केलं ते अटल बिहारी नंतर एकही पंतप्रधान करू शकला नाही. त्यामुळे हे मोदी हे थोड्या दिवसाचा कार्यक्रम आहे, त्यांचा असा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. 420 वर तर ते जाणार नाहीत, तर 420 सारखं त्यांचं काम आहे. 200चा जरी त्यांनी आकडा पार केला
तरी देखील आम्ही त्यांचं स्वागत करू. काय सांगाल या निवडणुकीबद्दल? कशी होईल निवडणूक? संपूर्ण देशाचं लक्ष लागेल. ही 18वी जी निवडणूक जी आहे, ही 18वी निवडणूक बघण्यासारखी निवडणूक होणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये सर्व जनतेचं तळागाळापासून पार वरपर्यंत सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे इलेक्शनकडं. ही इलेक्शन न भूतो न भविष्य होणार आहे. एकाच घरातील 2 उमेदवार असल्यामुळं बारामतीकर संभ्रमात असतात. ना बारामतीकर हा विकासाकडे जाणारा बारामतीकर आहे. ज्यांनी विकास केलाय सर्वाला दिसतंय की विकास ही दादांनी केलेला आहे. हे विकास दादांनी बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्ष सुनित्राताई आहेत. तिथं जवळजवळ 5000 महिलांना उद्योग लागलेला आहे. दादांचं सर्व सहकारी सहकारी जेवढ्या संस्था आहेत तिथं दादाचं व्यवस्थित कामकाज चाललेलं आहे. दादाच ह्या लोकसभेला व्यवस्थित म्हणजे हे करणार आहे. आणि दादा निधी आणण्याच्या बाबतीत दादाचा नाद करायचा नाही. अख्ख्या महाराष्ट्रात आता आम्ही पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वी आम्ही परभणीमध्ये जानकर साहेबाच्या प्रचारासाठी परभणीला गेलतो. तर परभणीमध्ये अशी आम्हाला काय गावं जी भेटली, त्या गावामध्ये कच्चा रस्ता, जर रस्त्याने जर गाडी जर गेली तर पाठीमाग असा धुरळा जी उडायचा की मागची माणसं अशी 200 फूट अशी थांबलेली दिसायची, कारण सारा फपुटाच. आणि तिकडं जी देवळं बिवळं जर आम्ही जर बघितलं तर कुठं सभामंडप नाही, कुठं काय नाही. त्या परभणीचा तर विकास अजिबात दिसना. तिथं जर दादासारखा जर उमेदवार जर विकास पुरुष जर असला, उभा जर राहिला, तर परभणीमध्ये दादाला कायमस्वरूपी म्हणजे जवळ दादा जिवंत आहेत तवर दादाला तिथली लोक अंगाव घेते. कसं बघता या निवडणुकीकडं? देशाचं लागले लक्ष, एकाच घरातले 2 उमेदवार आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीकडं आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून पॉझिटिव्हली बघतोय. कारण जोपर्यंत महादेव जानकर साहेब महायुतीत आहेत का महाविकास आघाडीत आहे, तोपर्यंत इथल्या निवडणुकीचं द्विधा मनस्थिती होती. सुप्रिया लागू शकते किंवा सुनेत्रा पवार लागू शकतात, हे माणसात द्विधा मनस्थिती. ज्यावेळेस माननीय महादेवरावजी जानकर साहेब महायुतीकडे आले त्यावेळेस इथली निवडणूक ही प्लसमध्ये आले, म्हणजे महायुतीच्या प्लसमध्ये आले की सुनेत्रा पवार इथून निवडून येतील याची 100% खात्री. कारण महादेव जानकर साहेब आल्यामुळे जवळजवळ सुनेत्राताईंचं 1.25 लाख ते 1.5 लाखांनी इथं पार्ट जड झालंय. हे महादेव जानकरांना परभणीत देऊन अजितदादांनी बारामती सेफ केली असं वाटतंय तुम्हाला? असं नाही. महादेव जानकर अगोदर माड्यातून उभा राहणार होते, त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातून अजितदादांनी त्यांना परभणीची जागा दिली. शेवटी महादेव जानकर हे देखील व्यक्तिमत्व विकास करणारच व्यक्तिमत्व आहे. अगदी दादांच्या तोडीतलंच व्यक्तिमत्व आहे. त्या दोघांचं संगनमत झालं, त्यांनी त्यांना परभणीची जागा सोडली आणि हिथं त्यांचं वोट बेस आहे. म्हणजे तुम्हाला जे मी म्हटलं ना, 1.25 लाखाने इथं सुनेत्राताईंचं पारड जड झालं, हे महादेव जानकरांमुळे झालं. खासदार सुप्रिया सुळे अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय. हा पुरस्कार त्यांच्या कामाकडे बघून दिलेला आहे संसदेत. आता पाठीमागं तुम्ही शिवाजीराव आढळराव पाटलांचं भाषण जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा संसद रत्न पुरस्कार हा चेन्नईची एक प्रायव्हेट कंपनी आहे, ती कंपनी देत असते, म्हणजे त्याचा संसदेच्या कामकाजाशी काही संबंध नसतो, असं आम्हाला त्या आढळराव पाटलाकडून ऐकायला मिळालेलं आहे. त्यामुळे संसदपट्टू पुरस्कार आणि संसदेत म्हणजे केलेलं काम ह्याचा त्याच्याशी काही संबंध नाही असं मला वाटतं. अजितदादा हे कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत सध्या दौरे करतायत? विकासाचाच अजेंडा घेऊन दादा मतदारांपर्यंत पोहोचतात. आताच आमच्या मित्रांनी बाईटमध्ये सांगितलं, आम्ही परभणी भागामध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी प्रचाराला होतो, तर परभणीचा तसा म्हणावा असा विकास तिथल्या खासदारांनी केलेला नाहीये. म्हणूनच एक विकास करेल असं व्यक्तिमत्व दादांनी तिथं महादेव जानकर साहेबांना उमेदवारी दिलेली आहे. जसं दादा विकासाकडे बघतात तसंच जानकर साहेब देखील विकासाकडेच बघतात. काय सांगाल या बारामती निवडणुकीकडे कसं बघताय? काय ना, थोडक्यात सांगायचं म्हणजे लेकीचं लग्न झाल्यानंतर लेकीने माहेरला किती दिवस राहायचं असतं. आता ताईंची सुप्रिया ताईंची सासरला जायची तिकडची वेळ झाली आणि आता सध्याला फक्त इथली जनता दादांना मानते, कारण का दादांनी तेवढा विकास केलाय. आणि दादांनी आतापर्यंत विकास करत असताना दादांसोबत कायमस्वरूपी सुनेत्रा वहिनींनी त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे वहिनींना काही नवीन नाही. त्यामुळे आता ही वहिनींची वेळ आली आणि आम्ही सर्व जनता सुनेत्रा वहिनींसोबत आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.